चला तर आजच्या बिगनर रेसिपीमध्ये आपण कडक गरमागरम वाफाता मसाला चहा कसा बनवायचा ते बघूयात। 2 कपाच्या प्रमाणामध्ये मी इथे ही रेसिपी दाखवली आहे आणि चहा किती उकळवायचा यासाठी खास टिप आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात आधी ना 1 कप पाणी आपल्याला उकळत ठेवायचं आहे। एकीकडे पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण मसाला तयार करूयात। तर या ठिकाणी 1 ते 1.5 इंच आल्याचे तुकडे घेतले आहे। यामध्ये आता काही खडे मसाले टाकायचे आहे, ज्यामध्ये 2 हिरवे वेलदोडे, 2 काळे मिरे, 2 लवंगा आणि 1 छोटा तुकडा दालचिनीचा टाकायचा आणि आपल्याला याला कुटून घ्यायचं आहे। फ्रेश असं हा मसाला वापरल्यामुळे ना या चहाला खूप छान चव येते। आलं शक्यतो किसून न टाकता या पद्धतीने कुटून टाका, म्हणजे चहा कडवट होत नाही। आता यामध्ये 4 छोटे चमचे मी चहा पावडर टाकली आहे। तुम्ही तुमच्या आवडीची कुठलीही चहा पावडर वापरू शकतात। महत्त्वाची पहिली टिप म्हणजे हे जे काही चहा पावडरचं पाणी आहे ना, ते 1 कपाचं अर्धा कप होईपर्यंत उकळवायचं आणि मग यामध्ये 1.5 कप आपल्याला फुल फॅट म्हणजेच म्हशीचे दूध टाकायचे आहे आणि मग आवडीनुसार साखर टाकायची आहे। तर साधारण मी 2.5 चमचा यामध्ये साखर टाकली आहे आणि चांगला उकळवायचा आहे हा चहा। चहा उकळत असताना बघा अशी उकळी आली की चहा बसू द्यायचा आणि मग आहे ना गॅसची फ्लेम लो करायची। याला साय येईपर्यंत आपल्याला हा चहा चांगला उकळवून घ्यायचा आहे। तर असा गरमागरम मसालेदार चहा तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि कसा वाटला त्याचा अभिप्राय तर द्याच, पण तुम्ही अजून चॅनलला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा। माझे व्हिडिओ शेअर करू शकतात आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।